फायनान्सचं नॉलेज मराठी माणसाला झिरो आहे. कारण मराठी माणसाला कधीच फायनान्स हा शब्द माहितीच नसतो. कारण त्यांचे आई वडील कधी व्यवहार करतात तर त्या मुलाला कधी शिकवत नाहीत, चल माझ्यासोबत बँकेत एक साधा करंट अकाउंट म्हणजे काय, सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय हे सांगत नाहीत किंवा चेकबुक भरायला देत नाहीत. पण ते प्रत्येकानं करायला पाहिजे. माझी मिसेस प्राजक्ता ती बघत होती की बाबा मी एखाद्या कंपनीत कसं जीव ओतून काम करतो, कधी सुट्टी घेत नाही. मग त्यावेळी ती म्हणते तू दुसऱ्याची कंपनी इतकी मोठी करू शकतो, स्वतःचं स्टार्ट केलं तर किती कमवशील. तर मध्यंतरी 1-2 वर्षापूर्वी तुम्ही संसदेमध्ये गडकरी साहेबांचं भाषण ऐकलं असेल. तर जो जोजिला टनेल बांधला मेगा इंजिनियर्सनी बांधला, पण मेगा इंजिनियर्सला पॅनल्स आम्ही सप्लाय केलेले आहेत. त्याच्यानंतर एक कालेश्वरम प्रोजेक्ट होता, तर काही 3 वर्षापूर्वी तिथे महापूर आला होता आणि संपूर्ण सिस्टम फेल गेली होती. तर त्यावेळी तिथल्या मुख्यमंत्र्यांनी मेघाच्या डायरेक्टर्सना विचारलं, पण मेघाच्या डायरेक्टरने त्या मीटिंगमध्ये नाव सांगितलं की आमच्याकडे STS हा वेंडर आहे की ज्यांच्याकडून आम्ही पॅनल्स आणून आम्ही ते पॅनल सप्लाय करू शकतो. ते आम्ही कालेश्वरमचे सगळे पॅनल्स आम्ही परत मॅन्युफॅक्चरिंग करून सप्लाय करून कमिशनिंग केलं. टाटा मेटालिक खरगपूरला त्यांना ऑर्डर्स तर पाहिजे होती कमी दिवसात, पण त्यांना सांगितलं साहेब वी आर वर्किंग ऑन रिव्हर्स इंजिनिअरिंग. तर ते म्हणले व्हॉट मीन्स रिव्हर्स इंजिनिअरिंग. तर त्यांना मी सांगितलं आम्ही उलटा बार चार्ट काढतो. कस्टमर सर्व्हिस ही किती एसेन्शियल आहे ह्याच्यावरती काही 2 शब्द बोलता येतील का? हा जो इलेक्ट्रिकल लाईन आहे, जसं मी म्हटलं आमचा एक ब्रेकर बंद पडला तर अख्ख्या गावची लाईट गेलेली असते. अशी कुठली एक गोष्ट आहे जी तुम्हाला अजूनही खूप एक्साइट करते मॅन्युफॅक्चरिंग पॅनल बिल्डिंग बद्दल? शॉपफ्लोअरला असताना की बाबा एखादा प्रॉब्लेम आला, चला जाऊन तो सॉल्व्ह करण्यात जी मजा आहे ती ऑफिसमध्ये बसण्यात नाही. Welcome to the Industry Voice by Passion Minds. It's a podcast where we uncover real stories, expertise, and industrial experience from industry experts. Every industry has a leader who has mentored their disciples, who has also brought up different ways of improving their systems and built an enormous empire. Today, we have Mr. Sukumar Badve, who is our guest, who has spent 3 decades in the manufacturing industry building his own company called HTS Switchgears P Limited. It's a pleasure to having you, sir, here. Thank you. He has 31 years of experience where he has built this entire company from scratch. And today, after so many years, I'm sure he's proud of what he has built when he looks back. And today is a great chance to have an interaction with him and understand how his journey has been over these years. Maybe this is a very good moment where we can learn so much from his experience. Thank you, sir, for being here, spending your time with us. It's wonderful having you with us today. Thanks, and we're very happy that we are engaged with Passion Minds. Thank you, thank you. तुम्ही ज्या कंपनीत चालू केलीत तेव्हापासून आत्तापर्यंत खूप सारे तुम्हाला चॅलेंजेस पण आले असतील, तुम्ही सक्सेसफुल पण खूप आहात, पण कंपनी चालू करायची कशी आणि काय थॉट प्रोसेस पाहिजे हे लोकांना समजून घेण्यात इंटरेस्ट आहे. आता कंपनी कशी चालू करावी हा जर एक प्रश्न आहे, हा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कारण का कोणतंही अकॅडमिक घ्या, म्हणजे तुम्ही कॉमर्स शिका, सायन्स शिका, इंजिनिअरिंग शिका, मेडिकल शिका, तिथे कुठल्याही पुस्तकात शिकवलेलं नाही की नोकरी कशी करायची. सगळे फॉर्म्युले शिकवले, कसा आपला फॉर्म्युला अप्लाइड कसा करायचा संपूर्ण शिकवलं. मॅथ्स शिकवलं, सायन्स शिकवलं, हिस्ट्री शिकवली, पण कंपनी रन कशी करायची किंवा कंपनी स्टार्ट कशी करायची कुठेच शिकवले नाही. ते आपल्याला बाय एक्सपिरियन्स एकतर ट्रॅडिशनल बिझनेस करावा लागतो, नसेल तर टेक्निकल बिझनेस करावा लागतो. तो कसा करावा हे काही माहिती नव्हतं. पण फॉर्च्युनेटली काय झालं, आमची जी जर्नी आपण म्हणतो ना, आमची जी करिअरची सुरुवात म्हणजे 94ला मी इंजिनिअरिंग डिप्लोमा पास आऊट झाल्यानंतर त्यावेळेच्या परिस्थितीनुसार आम्ही नोकऱ्या शोधत होतो. आम्हाला छोट्या कंपनीतच जॉब मिळाला. त्या छोट्या कंपनीचा फायदा असा झाला की आम्हाला स्टार्ट टू एंड सर्वच काम करावं लागायचं. म्हणजे ऑर्डर्स आणण्यापासून ते ऑर्डर एक्झिक्यूट करणे, मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग करणे, टेस्टिंग करणे, QC करणे, सप्लाय करणे, चलन बनवून गाडी बोलवून लोडिंग करणे आणि लोडिंग केल्यानंतर साईटला पाठवणे, साईटला इरेक्शन, कमिशनिंग, ही संपूर्ण ॲक्टिव्हिटी. त्यावेळेच्या 90च्या जमान्यानुसार प्रोडक्शन जास्ती नव्हतं, मास प्रोडक्शन हा शब्द त्यावेळी नव्हता, तर कमी क्वांटिटी होती, त्यामुळे सगळं मॅनेज व्हायचं एकट्याला किंवा आपल्यासोबतच्या छोट्या टीमला. पण त्याचा फायदा असा झाला की आमच्या हातून एकही काम कुठलं राहिलं नाही. की जसं आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीमध्ये A to Z
ह्या पॅनल मॅन्युफॅक्चरमध्ये ए टू झेड आम्हाला स्वतःच काम करावं लागलं ना, की म्हणजे आणि त्यावेळेचे आमचे जे गुरु होते, टेक्निकल गुरु आमचे AM करमरकर होते, आमचे पुण्यातले VM इंजिनिअरिंगचे मालक तासकर साहेब, किंवा माझ्यासाठी टेक्नोक्राफ्ट स्विचगिअर्स की जे डोंबिवलीमध्ये होती त्यांचे मालक BR शोने असतील, अमर पुरोहित असतील, ह्या 4-5 जणांचा इतका चांगला सपोर्ट मला मिळाला की म्हणजे मी तसा एका खेडेगावातून आलो, पण त्यांच्यासोबत राहिल्यानंतर लक्षात आलं की यार म्हणजे बिझनेस कसा करायचा किंवा बिझनेस करू शकतो हा एक कॉन्फिडन्स त्यांच्यामुळे मिळाला. तुम्ही हे खूप चांगली एक गोष्ट आज बोललात आणि ह्याच्यामध्ये मला एक विचारायचं आहे की तुम्ही पहिले तर जॉब केलात आणि एका छोटी कंपनीत तुम्हाला खूप शिकायला मिळालं. हे ऑफकोर्स छोटी कंपनी असेल, तुम्ही म्हणलात तसं सगळ्या हँड्स ऑन गोष्टी येतात आणि म्हणतात तसं की यू हॅव टू गेट युअर हँड्स डर्टी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते तुम्ही ऑलरेडी केलं. ही कुठला एक पॉईंट आला ज्याच्यात तुम्ही म्हणलात की आता जॉब मी बंद करतो आणि मी बिझनेसमध्ये उडी मारतो? कारण मला जेवढं माहिती आहे तुमचं बॅकग्राऊंड हे बिझनेसचं नाही आहे, बरोबर, तुमच्या तुमच्या फॅमिलीपासून, म्हणून मग कुठला तो पॉईंट होता? आता तसं म्हणाल तर फॅमिलीमध्ये बिझनेस माइंडेड नव्हते, पण आमचा पिढीजात व्यवसाय होता, म्हणजे हँडलूम विणणे वगैरे हा व्यवसाय होता, पण त्याचा आणि ह्या इंडस्ट्रीचा काही संबंध नाही आहे. दॅट इज लेबरवर, म्हणजे मारवाड लोक तुम्हाला बिझनेस देतील आणि तुम्ही साड्या विणायच्या आणि लेबरवरती काम करायचं, असाच जॉब होता. त्या हातमाग म्हणजे कामगारांच्या मुलापासून, म्हणजे त्यावेळी आम्हाला काही बॅकग्राऊंड नव्हती जसे सांगितल्या पद्धतीने, पण ज्यावेळी आम्ही नोकरी चालू केली, नोकरीत हळूहळू आम्हाला संपूर्ण गोष्टी कराव्या लागल्या. आणि एक काळ असा होता की 2001ला माझं लग्न झालं. लग्नानंतर माझी मिसेस प्राजक्ता ती बघत होती की बाबा मी एखाद्या कंपनीत कसं जीव ओतून काम करतो, कधी सुट्टी घेत नाही, काही नाही, म्हणजे रविवार जरी असला तरी मी म्हणत चल एक काम करू, गाडीवरती बसू, जाऊ कंपनीत, कामाची लेवल लावू, हा एक शब्द होता, कामाची लेवल लावून मग परत मार्केटला जाऊ किंवा पिक्चरला जाऊ, असं असायचं. तर मग त्यावेळी ते म्हणायचे तू दुसऱ्याची कंपनी इतकी मोठी करू शकतो, स्वतः जर स्टार्ट केलं तर किती कमवशील? तर त्यावेळी मी जाऊ 5-10 हजार त्यावेळेच्या कमेन. तर तिने मला बोलले की तू 2,000 जरी घरी आणशील ना तरी मी संसार करेन. तो एक शब्द होता की म्हणजे आपण फेल, समजा माणसाला, मराठी माणसाला भीती काय वाटते? फेल होण्याची, बरोबर का? तर ते फेल होणार म्हणजे काय, 2,000च्या पेक्षा खाली आलो तर मी फेल होईन. 2,000च्या खाली म्हणजे इतकं पण काही हे नव्हतं की त्याच्यावर की 2 आरामात कमवू शकत होतो, कारण आम्ही एक जरी ब्रेकर रिपेअरिंग केला तरी 2-5 हजार मिळत होते. तर त्यामुळे मला वाटलं की यार म्हणजे मला जी सांसारिक भीती असते जबाबदारीची, ती भीती थोडी माझी कमी झाली. आणि आमचे कर्मकर साहेब, जसं मी मगाशी म्हटलं, आमचे टेक्निकल गुरु, म्हणजे मी पुण्यात VM इंजिनिअरिंगला असताना, नंतर तिथून टेक्नोक्राफ्ट स्विचगिअरला असताना त्यांनीच मला संपूर्ण शिकवलं. आज तागायत पण मी त्यांच्याकडून नेहमी शिकत असतो. तर ते मला म्हणायचे, कारण आमचे ते फॅब्रिकेटर 5-6 लोक होते, सगळे पांचाळ लोक, म्हणजे गुजराती, डोंबिवलीमध्ये. तर ते मला म्हणायचे अरे तू सगळं त्या म्हणजे ॲज अ कंपनीचा मॅनेजर म्हणून तूच सगळे ऑर्डर देतोस, तूच त्यांना शीट पुरवतोस, तूच त्यांच्या सगळं ड्रॉईंग काढून काम करून घेतोस, त्यांच्या कामगारांना काही ॲडव्हान्स लागला EPBRच्या हे लोकांना तरी तूच देतोस, काम काढून घेतोस, मग तू इतकं सगळं करून मग तू स्वतःच्या ह्याच्यात का करू शकत नाहीस? अरे मग म्हणायचं मी करू शकतो, पण मग हे पाहिजे ना, फायनान्स पाहिजे. पण मग त्यावेळी मग माझं लग्न झालं होतं ना, माझी सासूरवाडी तशी फायनान्स करण्यासाठी तयार होते. माझ्या सासरे भाऊजी जंत्रे सर, त्यांनी मला त्यावेळी मदत केली. आणि करमर साहेबांनी आमच्या जे अमर पुरोहित आणि BR शोने यांच्याकडून फक्त वधवून घेतलं की बाबा ह्याने चालू एकतर तुम्ही चालू करा. आमचे साहेब म्हटले अरे मला काही इंटरेस्ट नाही, कारण लेबर ते मशीन्स ह्याच्यात मला इंटरेस्ट नाही आहे. त्यावेळी त्यांनी करमर साहेबांनी एक शब्द टाकला, मग बडवेने चालू केलं तर चालेल का? त्यांनी त्या भावनेच्या ओघात मला हो म्हटले आणि तो माझ्यासाठी स्टार्टिंग पॉईंट ठेवला. म्हणजे त्यावेळी आम्ही भोपाळला होतो बरं का, CPRI भोपाळला टेस्टिंगला गेलो होतो. तिथून मी फोन केला घरी की असं की लगेच मिसेसने जाऊन पैशाची अरेंजमेंट केली, लोहारचा जाऊन मशिनरी आणले. जे ट्रान्सपोर्टर होता त्यांनी माझ्यासाठी गाळा तयार करून दिला तिथे, एक छोटासा फॅब्रिकेशन शॉप. आणि 2002 साली, गुढीपाडवा 2002ला म्हणजे सुरुवात झाली, फॅब्रिकेशन शॉपची सुरुवात झाली. आता फॅब्रिकेशन म्हणाल तर हा इंजिनिअरिंगचा बिझनेस नाही आहे, पण म्हणतात ना जसं गावाकडे लोहार लोक काम करतात तसं सुरुवाती डर्टी हातानेच होते. त्यामुळे शीट करून फॅब्रिकेशन करणे हा सुरुवात चालू झाली.
तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे. माझ्या वडिलांचा वर्कशॉप होता आणि ते म्हणायचे, ते इंजिनियर होते, सिव्हिल इंजिनियर, पण ते म्हणायचे मी काय करतो, फॅब्रिकेशन, मी घिसाडी काम करतो, दुसरं काही म्हणायचे नाही ते. अगदी बरोबर म्हणतात ते. पण शेवटी तुम्ही जे म्हणलात ते छोटा गाळा तुमचा रेडी झाला. तुम्ही जेव्हा गाळा स्वतःचा एवढा तुम्हाला सपोर्ट मिळाला, म्हणजे घरच्यांचा असेल, वाईफ असेल, सासऱ्यांचा असेल, तुमच्या गुरूंचा असेल, टेक्निकल गुरु करमरकर साहेब होते, टेक्नॉफचे ओनर शेनाळ साहेब होते, त्याच्यानंतर तुमचं तो गाळा तयार करणारा तो एक माणूस होता ज्याने तयार करून दिला. तर ह्यांना तुम्ही त्यांचं श्रेय तुमचं कसं काय, तुम्हाला असं वाटतं त्या काळात तुम्हाला कसं वाटलं होतं, फिलिंग काय आलं होतं तुम्हाला त्यावेळी? म्हणजे असं वाटलं होतं, तोपर्यंत मला तरी अध्यात्मावरती इतका म्हणजे विश्वास नव्हता, पण नंतर लक्षात आलं की माणूस जर चांगला असेल तर त्याला वाईट माणूस भेटत नाही. म्हणजे मला आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात म्हणा किंवा माझ्या ह्या टेक्निकल जर्नीमध्ये, मी कोल्हापूर जिल्ह्यात एका रेंदाळसारख्या खेडेगावातून आलो, पुणे डोंबिवली प्रवास करत आलो. ह्या प्रवासादरम्यान मला कधीही एक वाईट माणूस भेटला नाही. सगळी माणसं चांगली, सगळी सपोर्टिव्हच करत भेटली. त्यामुळे असं वाटत होतं यार सगळेजण इतके म्हणजे मदत करतायत, म्हणजे काहीतरी होईल असं वाटत होतं. पण इतकं होईल असं कधी स्वप्नात नव्हतं. म्हणजे मी कोल्हापूरचे एक महापौर होते, आता मी त्यांचं नाव विसरलो, त्यांच्या बंगल्याचं नाव होतं स्वप्न स्मिथ. तर मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही हे नाव का ठेवलं? तर त्यांनी असं ठेवलं की माझ्या स्वप्नात जरी मी हे बघितलं असतं तर ते स्वप्न असलं असतं, म्हणून हे स्वप्न स्मिथ आहे. अच्छा, ही खूपच इंटरेस्टिंग स्टार्ट झाली तुमच्या याला. बरोबर. गाळा आला, भांडवल आलं, पण वॉज दिस द ओनली थिंग? हेच फक्त होतं तुमच्या ह्याच्यात का बिझनेस जेव्हा चालू करतो तेव्हा त्या माणसाला काय काय आणखीन फेस करायला लागतं जे मे बी तुमच्यासाठी खूप इझी होतं का हे झालं माझं? गव्हर्नमेंटचे रूल्स असतील, लॉज असतील, ते तुम्हाला काय असं सांगणं असं वाटतं की हे काळजी घ्या? गव्हर्नमेंटच्या रूलनुसार ना, जर आपल्याला संध्याकाळी शांत बिझनेस करून संध्याकाळी शांतपणे झोपायचं असेल तर गव्हर्नमेंटचे सगळे रूल फॉलो करावे लागतील. म्हणजे सर्वात पहिलं आता जसा कायद्यानुसार GST नंबर लागतो तो घ्यावा लागेल. सर्व धंदा GSTच्या रूलमध्ये करावा लागेल. नंतर इन्कम टॅक्ससाठी जे रूल्स आहेत ते सगळे पाळावे लागतील. फॅक्टरी ॲक्ट लायसन्स असेल तो पाळावा लागेल. कंपनीसाठी म्हणजे स्टार्टिंग म्हणजे कंपनी चालवायची असेल ISO सिस्टम लागते ती करावी लागेल. आपली जी टीम आहे ज्याच्यावरती आपण उभे राहतो त्या टीमला आपल्याला म्हणजे गव्हर्नमेंट रूलनुसार PF PSI ते सगळं द्यावं लागेल. आणि हे करताना तुम्हाला काही सपोर्ट किंवा असं काही बाहेरनं घ्यावा असा तुम्हाला वाटला का? तुम्हाला ॲडवाईस करायचा लोकांना की काही गोष्टी रेडीमेड असतात, तिकडे जा, तुम्हाला हेल्प मिळेल? आता तसं म्हणाल तर आपण म्हणतो की माणूस पुढचाला ठेसला तर पाठीमागचा शहाणा होतो, पण आपल्या मराठी माणसाकडे पुढचा माणूस कधीच नसतो. गुजराती माणसांमध्ये सगळे पुढचे लोक असतात, अख्ख्या फॅमिलीमध्ये सगळे पुढचे लोक असतात, पण मराठी माणसांच्या घरामध्ये पुढचा माणूसच नाही आहे की ज्याला ठेस लागली तर मी शहाणा होईन. म्हणजे जी चूक पुढच्याने केली तीच मी पण करतो, कारण का मी शिकत नाही. पण ती वृत्ती न ठेवता आपण आसपास बघितलं पाहिजे, चिकित्सक वृत्ती पाहिजे. भले आपण बिझनेसमध्ये नसलो, जरी आपण कॉलेजमध्ये असलो तरी आपल्या शेजारी जे राहतात त्यांच्यात कोणी बिझनेसमॅन आहे का, त्याच्यात तो काय काम करतो, त्यांनी कसं सुरुवात केली, हे त्यांच्यावर प्रश्न विचारले पाहिजेत. जितके प्रश्न विचारणार ना तितके तुम्हाला उत्तर मिळत जातील. जितकी उत्तर शोधत जाल आपोआप तुमचा तो डोलारा तयार होऊन जाईल. हे तर आपलं आता भांडवल, आपले गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन्स, इन्कम टॅक्स, GST आत्ता आलाय. अगोदर तुम्ही ज्या तालुक्यात ते GST नसेल. हा ट्रान्झिशन पण तुम्हाला अवघड झाली असेल. पूर्वी काय चलन बनवा, बिल फाडा, पैसे कॅश मध्ये घ्यायचं होतं, पण आता तसं नाही. आता GST भरायला लागतो. हे सगळं तर आता नवीन नवीन आलंय. पण आणखीन एक गोष्ट इम्पॉर्टंट जी आपण बोललो नाही याच्याबद्दल इज आपले कस्टमर्स. कारण की शेवटी धंदा उभा राहू शकतो, पण कस्टमर कसे गोळा करायचे? कस्टमर गोळा करण्यासाठी ना तुम्ही म्हणजे मी आमच्या इंजिनिअरिंग आमच्याच बिझनेसबद्दल जनरल रूल आहे, तुम्ही जो बिझनेस करणार आहात ना तिथलं तुम्हाला टेक्निकल थरो नॉलेज पाहिजे. कोणताही बिझनेस करा पण A to Z त्या धंद्यातली माहिती पाहिजे, त्या धंद्यातला एक्सपिरियन्स पाहिजे. एक्सपिरियन्स किती वर्षाचा होतं, 1 वर्ष 2 वर्ष 10 वर्ष, तो तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. तिथं धंदा कसा तयार होतो, बिझनेस कसा रन होतो, तिथे ऑर्डर्स कशा येतात, कस्टमर कोण, त्यांना काय द्यावं लागतं, कस्टमरला वेळेत कोटेशन द्यावे लागतात, टेक्निकल मीटिंग्स करावे लागतात, टेक्निकल सोल्युशन्स द्यावं लागतं, त्यांना वेळेमध्ये क्वालिटी मटेरियल द्यावं लागतं, आफ्टर सेल सर्व्हिस द्यावी लागते. हे सर्व दिल्यानंतर कस्टमर आपला बिल्टअप होतो. कारण आमचा जो धंदा हा टेलर मेड बिझनेसचा आहे, किंवा कस्टमर आहे ते कस्टमर तेच रिपीट होतात. म्हणजे आता
एका कस्टमरला जर मी सॅटिस्फाईड ठेवलं तर तो लॉंग लाईफ माझ्यासोबत जोडला जातो. बरोबर. त्यामुळे तो कस्टमर तुटणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. सो कस्टमर तुटला नाही जाणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणलात ते खूपच चांगला पॉईंट आहे. पण तुम्ही ठीक आहे, तुम्ही जेव्हा तुमच्या लेवलपर्यंत असतं तेव्हा तुम्ही कस्टमरला तुमच्या लेवलची सर्व्हिस देता, क्वालिटी ऑफ सर्व्हिस म्हणतो आपण त्याला. ती तुम्ही ओनर आहे तर तुमची कंपनी आहे, तुमचं बाळ आहे असं म्हणून आपण करतो काम ते. हाऊ डू यू गॅरंटी की तुमच्या नेक्स्ट लेवलला पण हे पर्क्युलेट होतं? बरोबर. आता नेक्स्ट लेवलला पर्क्युलेट होणे म्हणजे ना, इट इज अ टीमवर्क. किंवा आपल्या मराठी आपण यथा राजा तथा प्रजा. जर राजाचं जो व्हिजन क्लिअर असेल की आपल्याला चांगलाच प्रॉडक्ट द्यायचा आहे तर तोच व्हिजन हळूहळू पर्क्युलेट होतो. म्हणजे आमच्या प्लांट मॅनेजर असतील, मॅनेजर्स असतील, सुपरवायझर असतील किंवा इवन खालचा कोणताही हेल्पर याच्यातलं माणूस असू दे, त्याच्यापर्यंत हे विजन किंवा ही आयडियाज गेलेली असते की आपण जे बनवतोय त्या प्रॉडक्टची व्हॅल्यू किती आहे. आपल्याला दिसताना दिसतो हा पॅनल आहे, छोटासा वस्तू आहे, पण तो पॅनल पुढच्या कंपनीला कसा सर्व करतो हा अख्खे आम्ही जो मॅन्युफॅक्चरिंग करतो हाय टेन्शनचे पॅनल्स आहेत. अख्ख्या एका पॅनलवरती अख्खी कंपनी चालू असते. म्हणजे आपल्या पॅनलचा 1 तास जर ब्रेक झाला तर त्या कंपनी 1 तास बंद पडते. हा विजन किंवा हा जो विचार जर आपल्या डोक्यात आला मग लक्षात येत नाही आपल्याकडून एकही चूक होऊ द्यायची नाही. आणि जसं आम्ही म्हणतो, आम्ही साध्या गोष्टी चलेगा नाही चलेगा, म्हणजे हा हे चलेगा यार, असं काही चालत नाही. म्हणजे इलेक्ट्रिकलमध्ये नो एक्सक्यूज आहे. आम्ही म्हणतो आमची जी कोर जी मेकॅनिकल लाईफ आहे तिथे थोडंसं एक्सक्यूज आहे, गिअरमध्ये हात जाईल, इलेक्ट्रिकलमध्ये हात जात नाही, जीव जातो. चलताय मेंटॅलिटी चालणार नाही. नाही चालणार. तुम्ही जेव्हा आता एवढे वर्ष, ठीक आहे आता थोडंसं आपण मॅन्युफॅक्चरिंगकडे वळू, एवढे वर्ष तुम्ही ऑलरेडी बिझनेस केला, आपण ग्रोथ केली, अशी कुठली एक गोष्ट आहे जी तुम्हाला अजूनही खूप एक्साइट करते मॅन्युफॅक्चरिंग पॅनल बिल्डिंगबद्दल? कारण की आता खूप सारे पॅनल्स बनवले तुम्ही, आता तुम्ही ग्रो पण झालात. अजून कुठली अशी गोष्ट आहे? म्हणजे कुठली गोष्ट, समजा शॉपफ्लोअरला असताना कोणताही एखादा प्रॉब्लेम आला, म्हणजे QC करत असताना असेल किंवा कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग, तर तो जाऊन सॉल्व्ह करणे किंवा थोडक्यात हात डर्टी करणे किंवा हात काळे करणे त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट येतो. अजून पण असं वाटतं किंवा इंटरेस्ट येतो की बाबा एखादा प्रॉब्लेम आला, चला जाऊन तो सॉल्व्ह करण्याची मजा आहे ती ऑफिसमध्ये बसण्यात नाही येत. पण जी मीटिंग करायची असेल तर मग ऑफिसमध्ये बसून मीटिंग करावी लागेल. सो ही तुमची जर्नी जी नोकरीवरनं बिझनेसमध्ये सपोर्ट, तुमचं भांडवल, हे सगळं आपण आता बोललो, पण आपण एक गोष्टही मिस केली की HTS हे बनलं कसं? ही एक काहीतरी स्टोरी असणार त्याच्या मागे. बरोबर, तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. STS ज्यावेळी आम्ही चालू केली, आम्ही तिघे पार्टनर होतो, मिस्टर राहुल खोपकर, प्रकाश दीक्षित आणि मी. तर खोपकर आणि मी आम्ही एकाच कॉलेजचे. मी 94च्या बॅचचा, तो 95च्या बॅचचा. आणि फॉर्च्युनेटली मी 1 वर्ष गावाकडे नोकरी केली. त्यानंतर मी पुण्यात ज्या कंपनीत आलो VM, तिथे खोपकर ऑलरेडी 1 वर्ष होते. आणि पहिल्या दिवशी भेट झाली, असं कॉलेजची ओळख म्हटल्यानंतर ते जी अटॅचमेंट असते ना ती खूप झाली. त्या दिवसापासून म्हणजे माझी सुरुवात आहे 10 मार्च 1997 पुण्यामध्ये. त्या दिवशी जे खोपकर भेटले ते आज तागायत आम्ही म्हणजे ॲज अ बिझनेस, म्हणजे नोकरीचे कलिग असेल, बिझनेस पार्टनर असतील किंवा आता डायरेक्टर असो, पण आमची मैत्री एकदम छान राहिलेली आहे. म्हणजे आमची मैत्री घट्ट आहे, बिझनेस हा त्याच्यासोबत आलेला आहे. मैत्री आणि बिझनेस हा तुम्ही कसा काय मॅच केला? आता कारण की मैत्री म्हणली की बऱ्यापैकी आपला थोडं चलता आहे जे म्हणतो आपण, कधी कधी आपण ऍडजस्ट करतो. हे कसं तुम्ही मॅनेज, कारण की इट इज व्हेरी डिफिकल्ट. कधी कधी मैत्री घट्ट पण असते, पण मग चुकून माकून काही झालं की मग भीती वाटते की अरे मैत्रीला ठेस नको पोचायला. तर काय तुम्ही असं केलं 30 वर्षाचे, अजून तुम्ही एवढे घट्ट मित्र आहात? आता मैत्री ज्यावेळी आपण धंदा करतो ना, मैत्री वेगळी आहे, मैत्रीमध्ये चलता है सब कुछ चलता है. पण ज्यावेळी आपण प्रोफेशनल वेला जातो ना तर तिथं व्यवहार आला. व्यवहारामध्ये सगळ्यात आमच्यामध्ये एकच गोष्ट म्हणजे चांगले, ट्रान्सपरन्सी. आणि जो काही निर्णय घ्याल तो त्या कंपनीच्या हिताचा असला पाहिजे. म्हणजे तुमचा निर्णय चुकू शकतो, म्हणजे निर्णय चुकणं काय त्यात काही वाईट नाही, पण चुकीच्या इंटेन्शननं निर्णय घेतला नसला पाहिजे. इंटेन्शन आपलं नेहमी क्लिअर पाहिजे, पॉझिटिव्हमध्ये, आणि ते आम्ही ठेवलेलं आहे. आणि व्यवहारात आमचे म्हणजे नॉर्मली फायनान्समध्ये म्हणजे पार्टनरशिपमध्ये फायनान्स महत्त्वाचा असतो. कारण टेक्निकल कामामध्ये तू ते करतो, पण फायनान्स जर ट्रान्सपरन्सी असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आमची ती तितकी ट्रान्सपरन्सी आहे. शेवटी भांडणं पैशाने होतात, फायनान्स इम्पॉर्टंट आहे. आणि जर फायनान्सवरती जर ट्रान्सपरन्सी असेल
म्हणजे क्रिस्टल क्लिअर, डे 1ला सगळं क्लिअर आहे, आज पण क्लिअर आहे, उद्या पण क्लिअर आहे. तर मला वाटत नाही की प्रॉब्लेम येईल. कारण की ही भीती लोकांना असते की मैत्रीमध्ये चालू केलं की मग अरे बाबा गळा कापला की काय होणार असं भीती असते. पण हे तुम्ही खूप चांगलं सांगितलं लोकांना की फायनान्स हे ट्रान्सपरंट ठेवा. मग तुमच्याकडे आता तुम्ही ऑफकोर्स 3 मित्र, दिशी साहेब, कोपकर साहेब आणि तुम्ही, आता तुम्ही कसं तुमचे रिस्पॉन्सिबिलिटीज डायव्हर्ट केले? आणि असं असेल की पहिल्या दिवशी नसते झाले, कारण की पहिले छोटे आता हळू वाढली, 100 लोक आली, 150 लोक आली, तर तुम्ही ही रिस्पॉन्सिबिलिटी सेग्रिगेट कशी केली? हां, आता जसं तू म्हटलं सुरुवातीला आम्ही तिघे पण ती सगळी कामं करत होतो. पण मग नंतर लक्षात आलं की बाबा कंपनी जर ग्रो करायची असेल आणि सिस्टम लावायची असेल तर आम्ही काही मॅनेजमेंट म्हणजे जे असतं त्यांचा पण सपोर्ट घेतला. आणि मग आम्ही तिघांमध्ये थोडंसं सेग्रिगेट केलं. म्हणजे मार्केटिंगमध्ये आपले दीक्षित आणि जनरलमध्ये सपोर्ट करतात. ऑर्डर्स आल्यानंतर त्याचं टेक्निकल ड्रॉइंग्स बनवणे, टेक्निकल संपूर्ण करणे, परचेस बघणे, हे सगळे खोपकर बघतात. आणि त्यानंतर प्रोडक्शन आणि त्याच्या रिलेटेड याच बाकीचे जे सिस्टम असतात त्या मी बघतो. आणि आमच्या तिघांचं व्यवस्थित म्हणजे त्या लेवलवर चालू आहे. आणि आमच्या तिघांमध्ये एक खासियत अशी आहे की समजा एक नाही आहे तर दोघांना काही प्रॉब्लेम नाही आहे, किंवा 2 नाही आहेत तरी एकट्याला काही प्रॉब्लेम नाही. वी कॅन रन द बिझनेस. म्हणजे एकावरती डिपेंडन्सी नाही आहे. हे खूप इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला इकडच्या तिकडे आपल्याला मॅच करता आलं पाहिजे. म्हणजे कोणी नाही आहे तर फिल इन करता आलं पाहिजे. येस. विच इज नाही तर. आणि त्याचा फायदा असा होतो की समजा आता मी 4 वर्षापूर्वी मला US ला जायचं होतं, म्हणजे पाहुण्यांकडे म्हणून काही फिरण्यासाठी. मी 45 डेज गेलो होतो. अच्छा. पण त्या दरम्यान मला असं वाटलं नाही यार माझ्या धंद्याचं काय होईल. तिथे जर मी एकटा असतो तर मात्र मला ती फिलिंग आली असती की अरे माझ्या धंद्यात, किंवा मी जाऊ शकलो नसतो. तो जो एन्जॉयमेंट म्हणजे धंदा करणे, पैसे कमवणे झालं, पण लाईफ पण एन्जॉय करायला पाहिजे. सोबत आपली फॅमिली लाईफ आहे, जी पर्सनल लाईफ ती पण एन्जॉय करता येते. सो आपण जे म्हणतो ते की एकट्याने आपण थोड्याच गोष्टी अचीव्ह करू शकतो. बरोबर. मल्टिपल लोक असतील तर आपण खूप जास्ती अचीव्ह करू शकतो. हे तुम्ही प्रूव्ह करून दाखवता HTS मध्ये. बरोबर. ह्या गोष्टीनं मला एक गोष्ट विचारायची तुम्हाला वाटते की कंपनी चालू झाली, 3 मित्र आले, 30 वर्ष तुम्ही काम केलं, पण सस्टेनेबिलिटीसाठी तुम्ही कसं काय करता अजून? सस्टेनेबल म्हणाल ना, तर आता आपण नेहमी एक उदाहरण ऐकतो ना की आम्ही जे सुरुवात झाली ते आपल्याकडे सर्वांकडे नोकियाचे मोबाईल होते. पण आता सर्वांकडे सॅमसंग आणि आयफोनच आहेत. तर त्या नोकियामधून शिकण्यासारखं भरपूर आहे की आता आपण आहेत, बिझनेस चांगला चालतो, व्यवस्थित होतं, पण तो बिझनेस सस्टेन करण्यासाठी थोडंसं आपण फ्युचरचं अवलोकन करावं लागेल की आत्ता जो ट्रेंड चालू आहे आणि फ्युचरमधला ट्रेंड काय येईल. म्हणजे आता आपण जसं म्हणतो ग्लोबलायझेशन झालेलं आहे, किंवा मेट्रो सिटीज वाढत आहेत, संपूर्ण दुनिया मोबिलिटीवरती गेलेली आहे. म्हणजे हा जो कोअरमध्ये इलेक्ट्रिकलला जो डिमांड आहे तो प्रचंड आहे आणि तो वाढतच राहणार आहे. त्या वाढण्याची जी मार्केटमधली अपॉर्च्युनिटी आहे ती कशी कॅच करता येईल हे बघावं लागेल. म्हणजे आत्ता जो प्रॉडक्ट आम्ही करतोय कदाचित 10 वर्षांतर ॲब्सोल्यूट होऊ शकतो. मग 10 वर्षांतर जी टेक्नॉलॉजी येईल ती टेक्नॉलॉजी मला अडॉप्ट करावी लागेल. हे करण्यासाठी सगळ्या जसं मगाशी बोललो तसं आपण ISO सिस्टम असतील, किंवा ज्या सिस्टममुळे सिस्टम ओरिएंटेड कंपनी मिळेल त्या सिस्टम लावाव्या लागतील. टेक्निकल याच्यामध्ये तर इलेक्ट्रिकल लाईन्समध्ये ना टाईप टेस्ट करावे लागतात पॅनल्स. म्हणजे जसं आपण ऑटोमोबाईलला ऐकतो की गाडीला ॲक्सिडेंट टेस्ट करावी लागते, तसे आम्हाला आमच्या पॅनलमध्ये म्हणजे शॉर्ट सर्किट टेस्ट असेल, इम्पल्स टेस्ट असेल, किंवा इंटरनल आर्क ही जी टेस्ट असेल ती सुद्धा आम्ही आमच्या पुढच्या याच्यासाठी आम्ही करून ठेवलेली आहे. टेस्टिंग हे तुमचं रेडी पाहिजे, QC पाहिजे तुमचे, आणि कंटिन्युअस अपग्रेड करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर का त्याच काळात राहिलात तर तुम्ही पुढे जाणार नाही असं तुम्ही सांगू शकता कॉन्फिडेंटली. आणखी एक गोष्ट विचारायची, तुम्ही जेव्हा चालू केलं असेल तेव्हा तुमचा मार्केट फोकस किंवा इंडस्ट्री फोकस एक असेल, पॅनल बनणं एक आहे, पण तुम्ही ते एका कुठल्या तरी कस्टमरला एका कुठल्या तरी इंडस्ट्रीमध्ये देत असाल. आज जर बघतो आपण HTS मध्ये तर ॲटलिस्ट 20 ते 25 इंडस्ट्री तुम्ही केटर करता. ही ग्रोथ कुठल्या पॉईंटला तुमच्या डोक्यात आली की आपण इकडे जाऊ? कारण की सगळ्याचे का विचारतो प्रश्न परत का विचारतोय, कारण की सगळ्या इंडस्ट्रीजचे रिक्वायरमेंट्स ह्या थोड्या वेगवेगळ्या असतात. त्यांचे काय म्हणतात त्याला रूल्स, रेग्युलेशन, स्टँडर्ड्स, हे तुम्ही कसं मॅनेज केलं? आता तुम्ही जर आमचा जर लोगो बघितला असेल ना तर STS कम्प्लीट सोल्युशन्स फॉर स्विच गिअर्स. म्हणजे आम्ही नुसतं पॅनल जाऊन विकत नाही, आम्ही त्यांना जे सोल्युशन्स पाहिजे स्टार्ट टू एंड. म्हणजे आता समजा पहिला जे आम्ही सेक्टर चालू केलं होतं इरिगेशनला चालू केलं होतं. इरिगेशनमध्ये सबस्टेशनचं पण जिथून मेन सप्लाय येतो, सबस्टेशनचे कंट्रोल रिले पॅनल असतील, नंतर ST पॅनल्स असेल,
ST मोटर फिटर असतील, बसडक्ट असेल, LT पॅनल, सॉफ्ट स्टार्टर, इवन स्मॉल बॉक्सेससुद्धा, म्हणजे एका इंडस्ट्रीला लागणारे टॉप टू एंड संपूर्ण सोल्युशन्स आम्ही त्यांना देतो. मग ती इंडस्ट्रीज आम्ही जशी सोल्युशन द्यायला लागलो, मग त्यावेळी आमच्या लक्षात आलं हे सोल्युशन आपण दुसऱ्या स्टील इंडस्ट्रीला देऊ शकतो, हेच आपण फार्माला देऊ शकतो, IT कंपनीजला देऊ शकतो. मग किंवा हळूहळू जे आपले कन्सल्टंट असतात त्यांच्याशी अप्रोच करत गेलो, एक इंडस्ट्री आम्ही नवीन वाढत गेलो, आणि जसं आता आपण म्हणतो 20 इंडस्ट्रीमध्ये आपण सर्वत्र आपले फूटप्रिंट्स आहेत. सो इरिगेशन तुम्ही म्हणलात पहिली इंडस्ट्री होती, हे तुम्ही तुमच्या छोट्या गावातनं आला, तुम्ही इरिगेशन बघितलं, ॲग्रिकल्चर बघितलं, मग तो पहिला फोकस होता का तुमचा की काहीतरी करायचं आपल्याला शेतकऱ्यांसाठी? नाही, शेतकऱ्यांसाठी करायचं हे प्रत्येकाचं स्वप्न असतंच, असावंच काय. पण हे जे शेतकऱ्यांना म्हणजे नदीपासून जे पाणी मिळतं त्या पाण्याच्या स्कीममध्ये जॅकवेल बांधून पाणी लिफ्ट करणे, ह्यासाठी ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात, आपल्याला वाटतं की गव्हर्नमेंट करतं म्हणजे गव्हर्नमेंट करतं, तर तसं नसतं. गव्हर्नमेंट एखादी, आता आपण ज्या पुण्यात पाणी पितो ते पाणी येतं खडकवासलातून, पण खडकवासलातून जे पाणी लिफ्ट केलं जातं वारजे पंपिंग स्टेशनपर्यंत, तिथली जी सगळी सिस्टम आहे, म्हणजे सगळे ST पॅनल्स, LT पॅनल ते आम्ही दिलेले आहेत. म्हणजे ते गव्हर्नमेंटने ऑर्डर दिली असेल, EPC कॉन्ट्रॅक्टर L&T, मेगा वगैरे मोठ्या कंपन्या, त्यांनी आम्हाला पॅनलची ऑर्डर दिली, आम्ही तिथे पॅनल्स मॅन्युफॅक्चरिंग करून कमिशनिंग केले, आणि आता लोक पाणी पित आहेत. म्हणजे बाबा त्याचं सॅटिस्फॅक्शन असं आहे की भले आपल्याला वाटतं गव्हर्नमेंट, पण आम्ही सुद्धा त्या गव्हर्नमेंटचा हिस्सा आहोत, त्याच्याबद्दल छान वाटतं. म्हणजे पुण्यामध्ये पाणी आणण्याचं श्रेय आहे तुमच्याकडे. पण हे ॲक्च्युली इट्स अ फिलिंग ऑफ प्राईड की आपण एवढं सगळं आपल्या देशासाठी पण करतोय आणि लोकांना आपण हे परत फेड करू शकतो. दिस इज व्हेरी गुड. तसं आता जर तुम्ही म्हटले ना देशाचं, तर मध्यंतरी 1-2 वर्षापूर्वी तुम्ही संसदेमध्ये गडकरी साहेबांचं भाषण ऐकलं असेल, तर जो जोजिला टनेल बांधला मेगा इंजिनियर्सनी बांधला, पण मेगा इंजिनियर्सला पॅनल्स आम्ही सप्लाय केलेले आहेत, आणि तिथल्या ज्या स्कीममध्ये लागतील त्याच्या हाय ॲल्टिट्यूडनुसार जे पॅनल लागतील ते सगळे पॅनल्स आम्ही सप्लाय केले. हाय ॲल्टिट्यूडच्या तुम्ही दिलेले? हो. त्याच्यानंतर एक कालेश्वरम प्रोजेक्ट होता की ज्याला महाबाहुबली हा तेलंगणा आणि आंध्रामध्ये शब्द आहे. तर काही 3 वर्षापूर्वी तिथे महापूर आला होता आणि संपूर्ण सिस्टम फेल गेली होती. तर त्यावेळी तिथल्या मुख्यमंत्र्यांनी मेघाच्या डायरेक्टर्सना विचारलं की बाबा हे तुम्ही कसं चालू करणार, कारण इतके परत स्कीम चालू करणं खूप अवघड असतं. पण मेघाच्या डायरेक्टरने त्या मीटिंगमध्ये नाव सांगितलं की आम्ही चालू करू शकतो. त्यांनी विचारलं तुम्ही कोणत्या बेसवर, तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे STS हा वेंडर आहे की ज्यांच्याकडून आम्ही पॅनल्स आणून आम्ही ते पॅनल सप्लाय करू शकतो. आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही, त्या वर्षी आमचा रेग्युलर बिझनेस होता तो नव्हे, ते आम्ही कालेश्वरमचे सगळे पॅनल्स आम्ही परत मॅन्युफॅक्चरिंग करून सप्लाय करून कमिशनिंग केलं. खूपच मस्त, अभिनंदन त्याच्यासाठी. आता जेव्हा तुम्ही HTSचा आपण जी जर्नी बघितली, ह्याच्यामध्ये तुम्ही आता ABBचे गोल्ड पार्टनर आहात. सो कुठल्या क्षणाला ABBशी तुम्ही एवढं क्लोज असोसिएट झालात? कारण की स्विचगिअर तर तुम्ही त्यांच्याकडनं घेता, कुठल्या क्षणाला ते असोसिएशन तुमचं वाढलं आणखी? आता पॅनल्स मॅन्युफॅक्चरिंग करत असताना ना 99 सालापर्यंत असा चॅनल पार्टनर्स हा फंडा नव्हता. अच्छा. म्हणजे ABB डायरेक्ट पॅनल विकत होते, सिमेन्स डायरेक्ट पॅनल्स विकत होते. पण 99 साली टेक्नोक्रॉट्सने पहिली ऑर्डर घेतली होती नेव्हली लिग्नाइट कॉर्पोरेशनची. ती ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी VM इंजिनिअरिंगमध्ये आली होती, आणि त्यावेळी मग लक्षात आलं की असे चॅनल पार्टनरची होणार आहे. आणि आम्ही त्या चॅनल पार्टनरच्या डे 1 पासून मी आणि खोपकर आम्ही त्या जर्नीमध्ये होते, पॅनल्स बनवणे, सप्लाय करणे. आणि मग ज्यावेळी आम्ही बिझनेस स्टार्ट करायचा ठरवला, कारण आम्ही ज्या कंपनीत काम केलं ती कंपनी ABBची चॅनल पार्टनर होती, मग ऑब्व्हियसली आम्हाला पण वाटलं की आपण पण ABBचे चॅनल पार्टनर होऊ. आणि 2006 पासून आम्ही ABBचे चॅनल पार्टनर पहिला बनलो. कारण जर मार्केटमध्ये जायचं असेल तर तुमच्यासोबत एक चांगला लोगो, चांगला मल्टीनॅशनलचा ब्रँड हवा की ज्या गोष्टीमुळे आपल्याला ऑर्डर्स घेण्यासाठी थोडी मदत होते. आणि त्या ब्रँडच्या ह्याच्यासाठी आमची सर्व्हिस आणि ABBचा ब्रँड असं करून आम्ही तो ग्रोथकडे वळालो. आणि ABBनी आणि तुम्ही एकत्र हात मिळवले म्हणजे ह्याचा अर्थ की तुमची तेव्हाच क्वालिटी एवढी मस्त होती, अप्रतिम होती की ABBलाही वाटलं की हो हे आमचे चॅनल पार्टनर होऊ शकतात. बरोबर आहे. आता काही 2-3 नावं मी सांगेन ABBमधले. गणेश कोटावडे साहेब की जे ABB नाशिकचे हेड आहेत, ते 1 वर्ष आले होते. त्यावेळी आमचा बिझनेस 20-30 करोडचाच असेल. पण त्यांनी आमच्याकडे बघून सांगितलं होतं की अरे तुमच्याकडे खूप मोठा स्पार्क आहे, तुम्ही तर 20-30 करोड होते सॅटिस्फाईड म्हणू नका, तुम्ही 100 करोड आणि त्याच्यावरती जा. आम्ही मनातल्या मनात हसलो होतो, कारण काय मोठ्या फिगर्स ऐकायला बऱ्या वाटतात पण स्वतः अचीव करताना. पण
पण त्यांनी जे शब्द दिले होते ते आज बघितलं ना वाटतं की ते म्हणजे त्यांची जी दृष्टी आहे ना ती खरंच चांगली होती. आणि त्यांनी जे आम्हाला गिअरअप केलं त्याच्यामुळे म्हणजे होत गेलं. आणि नुसतं गिअरअप झाल्यानंतर आता त्यांनी म्हणजे 100 करोड झाले, आता 9 इयर्ससाठी असं थांबायचं नाही हे दिलेलं आहे. आता याच्यात 2x करा आणि सस्टेन करून 2x करा 3x करा हे आम्हाला पुढे टार्गेट दिलेलं आहे. वा, मस्त. तुम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा करमरकर साहेब यांचं तुम्ही नाव घेतलं की ते गुरु होते तुमचे. पण आता ओव्हर 30 इयर्स तुमचे मेंटर्स पण बरेच झाले असेल, कारण की प्रत्येक स्टेजला तुम्हाला एक वेगळा आउटसेट किंवा एक आउटलुक लागतो. सो हे कोण तुमचे हे होते आयडल्स की तुम्ही त्यांना फॉलो केलं की आता मग ह्यांना फॉलो करायचं आहे मला? सुरुवातीला जसं म्हटलं ना आपण शाळा शिकतो तोपर्यंत असं वाटत असतं की बाबा आपण शिक्षकच व्हावं. आणि मी टिपिकल शिक्षक होण्याच्या मेंटॅलिटीचा होतो. नंतर ज्यावेळी पहिली म्हणजे नोकरी करायला लागलो किंवा पुण्यात मी VM मध्ये आलो तर त्यावेळी वाटायचं की करमर साहेब आहेत ना ते जसे टेक्निकली एकदम हुशार माणूस तर त्यांच्यासारखं आपण टेक्निकल सोल्युशन देता आलं पाहिजे. कारण ते काय करायचे म्हणजे मी त्यांच्याकडून जे शिकलो समजा जो प्रॉब्लेम आज झालेला आहे समजा आज तर आम्ही काय करायचो संध्याकाळी 5:30 वाजता घरी गेलो की दुसऱ्या सकाळी विचार करायचो. तर ते ज्यावेळी सकाळी यायचे तर ते सोल्युशन्स घेऊन यायचे आणि म्हणजे यांना सोल्युशन मिळतं कसं म्हणजे तर ते सांगायचे नाही रात्री थोडंसं झोपताना ना आपण जेव्हा शांत असतो त्यावेळी थोडासा विचार करायचा आणि त्या प्रॉब्लेमवरती विचार केला तर तिथे तुम्हाला सोल्युशन मिळतात आणि ते सोल्युशन सकाळी येऊन अप्लाय करायचे. म्हणजे हे म्हणजे तसे करमरकर साहेब. नंतर जसं BR शेण्यांना नाव सांगितलं त्यांच्यापासून मी शिकलो की बाबा माणूस कसा जोडायचा. म्हणजे त्यांचे उदाहरण आहे समजा मी आजारी आहे तर ते मला आजारीचा एक संदेश त्यावेळी संदेश पाठवायचे. एक लेटर पाठवतील आणि लेटरसोबत एक पुस्तक पाठवतील. गेट वेल सून मेसेज असेल आणि एक पुस्तक एक ज्याच्यामुळे माणूस इन्स्पायर होईल असं एक पुस्तक पाठवायचे की ज्याच्यामुळे आयुष्यभर कस्टमरशी कनेक्ट राहायचा. आणि म्हणजे कस्टमर आहे असं नाही फॉर्मल एकदम म्हणजे मित्रासारखे ते कस्टमरसोबत राहायचे. ते शिकलो. ते माझे मेंटर होते. हे खूप चांगलं सांगितलं. माणसं जोडणं हे बिझनेसमध्ये आय गेस मी पण सांगेन की हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि माणसं जोडूनच तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतात. माणसं जोडली नाहीत तर बऱ्याच गोष्टी अवघड पण होतात. आणि मग परत आता आपण म्हणतो जसं आल्यानंतर आपल्याला माणसं बिझनेस म्हटलं की टेन्शन हे ठरलेलं असतं. मग अशा टेन्शन येऊ नये म्हणून तुमच्याकडे कोणीतरी असाच माणूस लागतो की जो थर्ड आहे म्हणून बघतो. तर ह्यावेळी मी माझ्या पत्नीचं नाव घेईन प्राजक्ता. ज्यावेळी मला असं वाटतं की बाबा म्हणजे हा प्रॉब्लेम येऊ शकतो तर मी जर समजा चुकून बोललो डिस्कशन केलं तर तिच्याकडे लगेच आन्सर असतं. होत आहे ऐसा तो धंदे में होता है. म्हणजे मला जी गोष्ट अशी वाटत असते की अरे हे मोठा आहे तर तो नाही अरे असं होत असतं. यू डोंट वरी. वा, मस्त. सो तुम्ही आता एक आम्हाला एक सांगितलं की इरिगेशनवर चालू केलं. मल्टिपल इंडस्ट्रीज 20-25 इंडस्ट्रीज झाल्या आता तुम्ही केटर करता ते. पण आता रिसेंटली तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीजना टार्गेट केलंय किंवा तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीजला सप्लाय केल्यात आणि ह्याचं कारण काय? म्हणजे तुम्हाला काय वाटलं की ह्यांना आपण सपोर्ट करावा आणि द्यावा? तसं आता आपण बघतो की न्यू जनरेशनचं जेनझी जनरेशन म्हटलं जातं. तर तसं त्या जेनझीला किंवा 2047 जे आपल्या मोदीजींचं एक स्वप्न आहे विकसित भारत. विकसित भारतमध्ये काय होईल की बाबा मेट्रो वाढतील, मेट्रो सिटी वाढतील. म्हणजे अर्बनायझेशन वाढले तर बिल्डिंगची रिक्वायरमेंट होईल. नंतर मेट्रोज सारखे मोठे मोठे प्रोजेक्ट्स येतील. नंतर फार्मास्युटिकल खूप मोठे वाढणार आहे. आपलं डिफेन्सचं प्रोजेक्ट्स म्हणजे मोदी साहेबांनी जसं डिफेन्स आता आपण युद्धाच्या वातावरणात बघतो की डिफेन्सला खूप महत्त्व आहे. डिफेन्ससाठी लागणारे पॅनल्स म्हणजे हे जे नवीन नवीन सेक्टर येणार की जे उद्याचा भारत आहे त्या सेक्टरला लागणारे सगळे पॅनल्स आम्ही मॅन्युफॅक्चरिंग केलेले त्या क्वालिटीचे केलेले. त्याला लागणारे जे टेक्निकल क्वालिफिकेशन आहे IEC स्टँडर्डनुसार ते संपूर्ण आम्ही वी आर रेडी. त्या स्टँडर्डनुसार आपली सगळी सिस्टम लागली पाहिजे ही आम्ही आमच्या शॉपफ्लोअरची सिस्टम ओके केलेली आहे. सो तुम्ही मेक इन इंडिया आणि विकसित भारत हे सगळ्याला तुम्ही बरोबर लाईन अप आहात. बरोबर एकदम. आता तुम्ही स्टार्टिंग जेव्हा केलं तेव्हा डेफिनेटली तुम्ही 3 पार्टनर होता, मित्र पार्टनर आणि एम्प्लॉई मे बी 1, 2, 3, 4, 5, 10 असतील. पण आज तुमच्याकडे 250च्या वर तुमचे एम्प्लॉईज आहेत. ही जर्नी तुम्ही कशी लोकांपर्यंत एक्सप्लेन करा की कशी तुमची वाढली स्ट्रेंथ, का वाढवली, काय एक्सपिरियन्स होता वाढवताना? आता तुम्ही म्हणाल तर त्यावेळी लावलेलं रोपटं आज थोडंसं वटवृक्षासारखं दिसतं ही. आणि ही जी आमच्या STHची 18 वर्षाची जर्नी आहे
ती अशी काही एकदम झपकन वाढलेली नाही. ती स्टेप आहे, दरवर्षी म्हणजे सस्टेनेबल ग्रोथ असली पाहिजे. सस्टेनेबल ग्रोथ झालेली आहे आणि त्या रिक्वायरमेंटनुसार म्हणजे टर्नओव्हर वाढवणे, त्यासाठी लागणारं माणसं वाढवणे किंवा टेक्निकल स्टाफ करणे किंवा त्यासाठी सगळे सिस्टम्स लावणे, हे वन बाय आम्ही करत गेलो. त्याच्यामुळे असं कधी वाटलं नाही की आता पाठीमागे बघताना वाटतं यार आपण सुरुवात केली होती ती भोसरीमध्ये 1000 स्क्वेअर फूटची जागा होती आणि आता आपली जवळजवळ आपण 1,00,000 स्क्वेअर फूटमध्ये सगळं काम करतो. तर याच्यामध्ये त्या वेळेनुसार घेतलेले निर्णय आणि ती जी सस्टेनेबल ग्रोथ आहे त्याच्यामुळे शक्य झालेलं आहे. आता आपण खूप पॉझिटिव्ह गोष्ट खूप बोललो, पण हे करताना चॅलेंजेस पण तुम्हाला खूप आले असतील. मे बी व्ह्यूअर्सला काही चॅलेंजेस तुम्हाला आलेले आणि त्याच्यातनं गमती ज्या तुम्हाला वाटल्या, आज जेव्हा तुम्ही मागे बघून बघता की तेव्हा तुम्हाला खूप चॅलेंजिंग वाटलं, पण आज तुम्हाला हसायला येतं की अरे ठीक आहे, एवढा मोठा चॅलेंज नव्हता तो. आता भरपूर चॅलेंज असतात. म्हणजे सध्या एक 2013चं उदाहरण देईन. लँडको सोलार म्हणून त्यांनी आम्हाला सोलारमध्ये ऑर्डर दिली होती. जानेवारी 25ला ऑर्डर फायनल केली आणि 31 मार्चच्या आधी डिलिव्हर करायची होती. आणि त्यावेळी त्यांचं नाव इतकं आम्ही ज्यांच्याकडून ऑर्डर सगळ्या मार्केटमध्ये सांगत होते की तुम्ही फसाल या ऑर्डरमध्ये. म्हणजे तुम्ही पॅनल कंप्लीट केलं तर पॅनल घेणार नाहीत, पॅनल घेतले तर तुम्हाला पेमेंट येणार नाही. पण काय आम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये गेलो. जसं म्हटलं जातं की एखादं चांगलं काम करण्याच्या पाठीमागे सगळी दुनिया लागते. आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये एकमेव होतो की आम्ही 25 जानेवारीला ऑर्डर घेऊन 10 मार्चला कंप्लीट केली आणि आमचं पेमेंट लगेच इमिजिएटली क्लिअर झालं. म्हणजे सर्वांच्या दृष्टीने असं होतं की तुम्ही अडकले, आता फसले, पण आम्ही त्यातून अगदी लिलिया बाहेर पडलो. आता वाटतं यार आपण आरामात बाहेर केली, पण त्यावेळेचं जे टेन्शन होतं ते वेगळंच होतं. त्यानंतर अजून एक म्हणाल तर टाटा मेटॅलिकची एक ऑर्डर होती. टाटा मेटॅलिक खरगपूरला. आम्ही ती ऑर्डर्स होती अमेरिकन कंपनीची, कन्सल्टंट होते जॅपनीज आणि EPC कॉन्ट्रॅक्ट होता इंडियन. आणि त्यांनी एका दुसऱ्या कंपनीला ऑर्डर दिली होती, पण काही कारणास्तव ती झाली नाही. मग तिथल्या एका इंजिनियरने रेफरन्स STHचा दिला होता आणि मग आम्ही गेलो होतो. तर त्यावेळी बघा कलकत्त्याला पहिल्यांदा वादळ आलं होतं, 24 तास विमानतळ बंद ठेवलं होतं. पण आम्ही त्यांना मेसेज दिला होता की आम्ही निघालेलो आहे, आम्ही पोचणार. तर मी व्हाया मुंबई, दिल्ली आणि कलकत्ता पोचायला मला जवळ 30 तास लागले होते, पण आम्ही थांबलो. त्यांना मेसेज दिला की आम्ही येत आहोत. तर अक्षरशः आम्ही रविवारी मीटिंग केली आणि मग जॅपनीज लोक तुम्हाला जसं म्हणतात ना, तर त्यांना ऑर्डर्स तर पाहिजे होती कमी दिवसात. मग ज्यावेळी त्यांना मी सांगितलं की हो आम्ही ऑर्डर 30 दिवसात करून देऊ शकतो, त्यांनी मला विचारलं गिव्ह मी द ग्राफ, हाऊ यू विल बार चार्ट, गिव्ह मी द बार चार्ट, हाऊ यू विल कम्पेअर दिस वन. आता बार चार्ट वगैरे ठीक आहे, म्हणजे आता म्हणजे आपण ज्यावेळी मोठ्या MNC कंपनीत असतो, एखादी ऑर्डर्स आली बार चार्टनुसार कोण कसं काम करेल. पण त्यांना सांगितलं साहेब वी आर वर्किंग ऑन रिव्हर्स इंजिनिअरिंग. तर ते म्हणले व्हॉट मीन्स रिव्हर्स इंजिनिअरिंग. तर त्यांना मी सांगितलं आम्ही उलटा बार चार्ट काढतो, आम्हाला ह्या तारखेला पॅनल डिलिव्हरी करायचं आहे, ह्या दिवशी हे झालं पाहिजे, उलटे हे झालं पाहिजे, असं करत करत आज काय झालं पाहिजे. तर ते म्हणले ह्या सीइंग दिस सिनारिओ की तुमचं ड्रॉइंग तर तयार झालं पाहिजे होते. मला माहिती होतं हा प्रश्न येणार. तर मी अक्षरशः त्यावेळी ड्रॉइंगचे किमान 4 सेट इतके बंडल्स मी स्वतः कॅरी करून गेलो होतो आणि त्यांना असे काढले आणि टेबलवर हे घेतात ड्रॉइंग्स. ते इतके चाट पडले की त्यांना वाटलं अरे यू आर समथिंग डिफरंट, हाऊ यू आर. कारण का त्यांना प्रत्येक गोष्ट कशी का झाली पाहिजे त्याचं जस्टिफिकेशन लागतं. आणि आम्ही जस्टिफिकेशन त्याचे आम्ही वर्कहॉलिक माणसं आहोत, आम्ही डायरेक्ट काम करतो. त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की साहेब आता बाकी सगळे लोक काम करतात, आम्हाला चॅलेंजमध्ये इंटरेस्ट आहे. आणि ते आम्ही चॅलेंज केलं आणि आम्हाला प्राऊडली अभिमान वाटतो की आम्ही ते काम 30 दिवसाच्या आत कम्प्लीट केलं. मस्त. तुम्ही एक गोष्ट जी बोललात आत्ता की कंपनी ग्रो होते आणि कंपनी ग्रो होताना तुम्हाला 1x 2x 3x असे टार्गेट्स पण ठेवले होते, पण हे ओव्हरनाईट नसेल झालं, एका दिवसात तर नक्कीच होणार नाही. बरोबर. तुम्हाला सक्सेसफुल व्हायला बरेच दिवस लागले. आणि आता बऱ्याच वेळा स्टार्टअप्स जे आता कल्चर झालेलं आहे त्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं, बऱ्याच वेळा असं मी बघतो की सक्सेस हा ओव्हरनाईट पाहिजे, म्हणजे मी केलं चालू की नेक्स्ट डे असतं मला पैसे चालू व्हायला पाहिजेत. तर ह्याच्यासाठी तुमचं काय एक ॲडवाईस आहे? त्यासाठी मला 2 गोष्टी सांगता येतील की जे आम्हाला आमच्या ज्या गुरुनी ज्या शिकवले, जे सांगितलं की तुम्ही धंदा आज स्टार्ट केला आणि उद्या अर्निंग चालू असं होत नाही. त्या धंद्यामध्ये 4 डिजिट डेज घालवावे लागतात, मिनिमम 4 डिजिट्स. म्हणजे मिनिमम 990 डेज घालवा, म्हणजे 3 इयर्स घालवा, 1000 डे तुम्हाला कमवायला चालू करेल. तिथंपर्यंत जो सस्टेन होतो
म्हणजे एकतर तो आपण जसं म्हणतो मराठीमध्ये माती उकरायला चालू केली तर ते 990 डेजमध्ये ना एकतर ती माती उकरायला येते किंवा आपल्या लक्षात येते तर दगड लागलेला आहे तर आपण दुसरीकडे चालू करतो. हे सगळे टक्के टोनपे जे आहेत ना ते त्या 3 इयर्समध्ये होतात आणि 3 इयर्स नंतर मग तुम्हाला म्हणजे तोपर्यंत तुम्ही धंद्याला चालवायचं असतं, नंतर धंदा तुम्हाला आपोआप चालू होतो. त्यामुळे 1000 डेज तरी धंदा सस्टेनेबल करावा लागतो. तिथं केला की मग तिथून पुढे धंदा ऑटो पायलटकडे जायला लागतो. आणि एक ह्याच्यामध्ये एक पुढचा प्रश्न येतो तुम्हाला विचारीन की जर का कुठला रोड ब्लॉक आला तर तो ओव्हरकम कसा करायचा, कारण की हे लोकांना कळत नाही आणि शिकवायला कोणी नसतं. जसं आता म्हटलं ना, समजा आपण एक ऑर्डर घेतलेली आणि तिथं आपण थोडंसं फेल जातो किंवा थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम्स येत आहेत तर त्या प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करावे लागतील. त्याला ओव्हरकम कसं करतं त्याच्यावरती सोल्युशन द्यावं. जसं म्हणतो ना, आता आम्ही जसं शिकलो कोणताही प्रॉब्लेम्स येतो नुसतं प्रॉब्लेम एकटा येत नाही, त्याच्या सोल्युशन सोबत येत असतो. फक्त त्या प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्समधलं जे अंतर असतं किंवा तो मिळवण्यासाठी जे वेळ असतो ना, तो वेळ क्रिटिकल वेळ तुम्हाला माहिती नसतो. कधी कधी 1 सेकंदात आन्सर मिळू शकतं, कधी कधी 2 महिने लागतं, कधी कधी 1 वर्ष लागतं. तर तो जो वेळ आहे ना तो वेळ कमीत कमी करून त्याच्यावरती सोल्युशन करून दुसरीकडे जाणे किंवा याच्यात सुधारणा करणे हे करावं लागेल. ह्याच्यामध्ये एक तुम्हाला तुमची एक रिसेंटली एक ऑर्डर तुमची पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीमधली तुम्हाला ती मला माहिती आहे काय झालं होतं, तुम्ही थोडंसं आपल्या व्ह्युअर्सना सांगू शकता की काय तुम्ही ओव्हरकम केलं त्यामध्ये? काय झालं, ती ऑर्डर आम्हाला मिळाली, पेट्रोकेमिकलचीच होती. ऑर्डर मिळाली, ड्रॉइंग्स अप्रूव्हल पण झाले. नॉर्मल आमच्या केसमध्ये ड्रॉइंग अप्रूव्हल झाल्यानंतर आम्ही मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट करतो. आम्ही मॅन्युफॅक्चर पण स्टार्ट करायला घेतले आणि त्यावेळी त्या कन्सल्टंटने सांगितले की तुमच्याकडे इंटरनल आर्क टेस्टिंग नाही आहे. इंटरनल आर्क टेस्टिंग एकदम म्हणजे डेंजर प्रकार आहे. अख्खा हा पॅनल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये म्हणजे 40,000 अँपिअरचा करंट घालवायचा 40 kA आणि तो 1 सेकंडसाठी लाईव्ह ठेवायचा. म्हणजे आतमध्ये बॉम्बस्फोट होतो तसा असा मोठा बॉम्बस्फोट 1 मिनिट 1 सेकंड करत राहायचा आणि त्यावेळी समोर उभ्या असलेल्या माणसाला काही झालं नसलं पाहिजे, याची क्रिटिकल टेस्ट लागते. आम्ही पहिल्यांदाच ते चॅलेंज घेतलं की आम्ही त्यांना अफिडेविट दिलं की बाबा आम्ही करतो, कारण ऑर्डर घेतलेले आम्ही कधी नाही म्हणत नाही, म्हणजे आमच्याकडे कधीच अशी नकारा शब्द नसतो. तर आम्ही ती ऑर्डर घेतली आणि आम्ही जाऊन त्या CPRI बेंगलोरला आम्ही गेलो. तर आमचं एक आत्तापर्यंतच्या त्यांच्या हिस्ट्रीमध्ये एकमेव कंपनी आम्ही आहोत की जी एकाच सॅम्पलवरती 3 कंपार्टमेंट आम्हाला टेस्टिंग करावे लागतात. म्हणजे केबल कंपार्टमेंट आहे, ब्रेकर कंपार्टमेंट आहे आणि बसबार कंपार्टमेंट. मोठमोठ्या MNC कंपनीने 3 वेगळ्या कंपार्टमेंट 3 वेगळे पॅनल्स वापरलेत. आम्ही एकमेव असे आहोत की एकच पॅनल वापरला आणि 3ही कंपार्टमेंटच्या सक्सेस केल्या आणि 3ही कंपार्टमेंट एकाच वेळी पास झाले. आणि मग ती आमची ऑर्डर, मग आम्ही ऑर्डर तर आम्हाला इकडे प्रॉब्लेम नव्हता, टेस्टिंगमध्ये जो काय ऑर्डर आला तो असा आम्ही पार केला. तुम्ही आणि आता चालू केलं असेल इंडियामध्ये आणि इंडियाच्या कस्टमर्सला केटर केलं असेल, पण ओव्हर 18 इयर्स तुम्ही इंडिया, मिडल ईस्ट, साऊथ ईस्ट एशिया, युरोप इथपर्यंत तुम्ही पोचलात. तुमचे पंख आणखीन मोठे होत गेले. हे तुम्ही कसं अचीव्ह केलं? जसं आपण बघतो ना, जसं आपण बिझनेस स्टार्ट करत राहतो मग आपण विचार करत राहतो ना आपापसात. आम्ही ज्यावेळी गप्पा मारतो की आपल्याला कुठे कुठे स्कोप आहे, आपले हे पॅनल कुठे कुठे लागतील, आपण कुठल्या इंडस्ट्रीला सर्व्हिस देऊ शकतो. मग लक्षात आलं की ज्या डेव्हलपमेंट कंट्रीज आहेत, मिडल ईस्ट असतील, साऊथ आफ्रिकन कंट्रीज असतील, तर तिथे मग आम्ही आमच्या ज्या इतक्या वर्षाच्या जर्नीमध्ये जे आमचे ओळखीचे लोक होते त्या ओळखीच्या रेफरन्समधून आम्हाला त्या देशामध्ये एंट्री मिळत गेली आणि आम्ही जसं सांगितलं वेळेत चांगलं काम केलं, वेळेत केलं, आफ्टर सेल सर्व्हिस दिली आणि त्याच्यामुळे ते रिपीट कस्टमर मिळत गेले. तुम्ही जेव्हा तुम्ही चालू केलं असेल तेव्हा तुम्ही पण शिकत होता, म्हणजे बिझनेस कसा करायचा, कसा रन करायचा. तुम्ही 999 दिवस हे तुम्ही बोलता की 3 डिजिट संपेपर्यंत आपल्याला काही करून करायला लागतं, पळायला लागतं आणि सस्टेन करायला लागतं. पण तेव्हा तुम्ही शिकत होता, तुम्ही आज एवढ्या वर्षांनी बोलू शकता. पण आता मला सांगा की तेव्हा तुम्ही शिकत होता तेव्हा तुम्हाला असे कुठले क्षणी असं वाटलं का की अरे यार हे कसं होतंय, काय करता यायला पाहिजे आणखीन? आपण टेक्निकल शिकल्यानंतर ना टेक्निकल नॉलेज असतं. फायनान्सचं नॉलेज मराठी माणसाला 0 आहे. कारण मराठी माणसाला कधीच फायनान्स हा शब्द माहितीच नसतो. कारण त्यांचे आई वडील कधी व्यवहार करतात तर त्या मुलाला कधी शिकवत नाहीत, चल माझ्यासोबत बँकेत एक साधा करंट अकाउंट म्हणजे काय, सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय हे सांगत नाहीत किंवा चेकबुक भरायला देत नाहीत. पण ते प्रत्येकानं करायला पाहिजे. तर त्याचं नॉलेज येईल की बँक म्हणजे काय, इंटरेस्ट म्हणजे काय. जे आपल्याला 8वी 9वीमध्ये इंटरेस्ट शिकवलं ती जे बिझनेसमध्ये खरंच वापरता येतं त्याच्यावरती कमांड आली पाहिजे, ते शिकायला पाहिजे.
प्रत्येकाने बँकेत एकदा तरी शाळेत असताना गेलं पाहिजे, account उघडलं पाहिजे. हो. की जसं मगाशी म्हटलं 990 डेज ना, जसं आजच्या जनरेशनला आज स्टार्ट केला ह्या महिन्यात मला मिळालं पाहिजे, तसं नसतं. बिझनेसची जी बिल्डिंग आहे ना त्याची तुम्ही आज बांधली आणि लगेच उभी केली अशी जर केली तर ती कोलॅप्स लगेच होईल. पण जर तुम्ही बिल्डिंग अशी हॉरिझॉन्टली बांधली आणि मग त्याच्यावरती एक एक मंजिल चढवत गेले तर ती बिल्डिंग कधी कोलॅप्स होत नाही. तुम्ही म्हणतात ना, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे, तसं आहे ते. आपण एक रॅपिड फायर घेऊ. Okay. क्विक तुमचे सिम्पल क्वेश्चन्स तुम्हाला विचारू आणि सिंगल वर्ड 2 वर्ड आन्सर्स आपण ठीक आहे. ते बघू आपण त्यात. आज जर तुम्हाला विचारलं मी, शॉप फ्लोअर का बोर्डरूम? प्रॉब्लेम असेल तर शॉप फ्लोअर, कस्टमर असेल तर बोर्डरूम. डेटा का जो डेटा मिळतो तो का गट फिलिंग, इन्स्टिंक्ट? जर एकच वाक्य द्यायचं का कसं कसं आहे, एक्सप्लेन करा. समजा मला जर सिस्टम लावायचे आहे तर मी डेटावरती अवलंबून आहे. पण समजा समोर माणूस आलेला आहे आणि मला काहीतरी डिसिजन द्यायचं तर ते गट फिलिंगवरती. माणसं ओळखणं पाहिजे फक्त. एक लिडरशिपची स्किल जी तुमच्या कुणाच्याही प्लांटमध्ये पाहिजे, प्लांट फ्लोअरमध्ये, शॉप फ्लोअरमध्ये पाहिजे. त्याला डिसिजन घेता आला पाहिजे आणि घेतलेला डिसिजन जस्टिफाय करून तो राईट करता आला पाहिजे, जपता आलं पाहिजे डिसिजनला, की आय विल मेक दिस हॅपन. येस. बुकनी शिकणं का एक्सपिरियन्स आणि इन्फ्लुएन्सनी शिकणं? हिस्ट्री वाचायची असेल तर ती बुकमधूनच वाचता येईल, पण हिस्ट्री क्रिएट करायची असेल तर ती इन्सिडेंट्सवरती होईल. चहा की कॉफी एका ऑपरेशनल चॅलेंज डिस्कशनमध्ये? अरे यार, इतका मोठा बिझनेस ग्रोथ करत असतात, चहा कॉफी कुठे करत बसता? पहिले फोकस प्रॉब्लेमवर, पहिले फर्स्ट बिझनेस, त्यानंतर साईड बिझनेस म्हणून चहा कॉफी. थँक्यू. आपण आत्ता जी सिच्युएशन चालू आहे जगामध्ये, वॉर्स मल्टिपल ठिकाणी चालू आहेत अनफॉर्च्युनेटली, पण ह्याच्यामुळे तुम्हाला ॲज अ बिझनेस ओनर, बिझनेस चालू होणारे जे तुम्ही एक्सपोर्ट करता किंवा तुम्हाला डील करत असता, तुम्हाला काय अफेक्ट झाला ह्याच्याने? यांना आमच्यावरती म्हणाल तर त्या म्हणजे वॉर सिच्युएशनमुळे ना जे रॉ मटेरियल प्राइजेस आहेत ना त्या राईज झालेल्या आहेत. म्हणजे LPG गॅस येत नाही, त्या गॅस येत नाही तर आमचे पावडर कोटिंगची जी ओव्हन आहे ती बंद पडली, मग ती आम्हाला इलेक्ट्रिकवरती कन्वर्ट करावी लागली. त्याच्यामुळे ऑब्वियसली तिथे प्राइजिंग हॅम्पर झालं. रॉ मटेरियल अल्युमिनियम, कॉपर याच्यामध्ये वाढलेलं आहे, तर त्याच्यामुळे आमची प्राइजिंग वाढली, तो एक भाग झाला. ठीक आहे, प्राइजिंग वाढली, प्राइजिंग कस्टमरकडून आम्हाला घ्यावी लागेल. त्यानंतर आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज असा आला की आमची एक ऑर्डर आता होती की जे प्रोजेक्ट कमिशन करणं एकदम अर्जंट होतं. आमचे पॅनल तयार पण होणार होते, पण लक्षात आलं की तो जो रस्ता जो सध्या ब्लॉक झालेला आहे इराणच्या इथे, मग कस्टमर्सने आमचं डिस्कशन झालं, असं लक्षात की आपण बाय एअर पाठवू. आता बाय एअर पाठवताना आपण बाय शिप पाठवताना पॅनलचे मोठे आपण जसं बघतो ह्यूज पॅनल्स असतात, पण आम्हाला ते पार्ट्समध्ये द्यावे लागले. तर त्या केसमध्ये आम्हाला डिझाईन अपग्रेड, तर आम्ही विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड एक टेक्निकलची मीटिंग घेऊन त्या पॅनल्सला आम्ही बोल्टेड पॅनल्स बनवले की जे पॅनल्स मिनी सेमी असेंबल होते, संपूर्ण असेंबल डिअसेंबल केले, साईटला बाय एअर पाठवले, 2 दिवसात पॅनल पोचले, तिथे 3 दिवसात पॅनल परत उभे करून कमिशनिंग केले. सो पण हे डिसिजन्स तुम्हाला लगेच घ्यायला लागले. डिसिजन नसते घेतले तर तुम्ही अडकला असता, तुमचे कस्टमर पण अडकले असते. आणि एंड ऑफ द डे जो एंड कस्टमर आहे ज्याचा जो बेनिफिट्स ॲक्च्युली तर जनतेपर्यंत जातो तिथे बेनिफिट्स देता येत नाही. बरं. सो हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही बोललात. मे बी तुम्ही ह्याच्यावरती आणखीन थोडी चर्चा करू शकतो आपण. सर्व्हिस, कस्टमर सर्व्हिस ही किती एसेन्शियल आहे हे तुम्ही आता प्रूव्ह केलं, पण आणखीन मे बी तुम्हाला ह्याच्यावरती काही 2 शब्द बोलता येतील का? भरपूर. कारण का म्हणते काय, हा जो इलेक्ट्रिकल लाईन आहे, जसं मी म्हटलं, आमचा एक ब्रेकर बंद पडला तर अख्ख्या गावची लाईट गेलेली असते किंवा ते आपल्या संपूर्ण कंपनीची बंद असते. तर त्या केसमध्ये कोणतंही वॉटर समजा आपल्या एरियात पाणीच आलं नाही, ब्रेकर तिथला बंद पडलेला आहे, तर लोक मोर्चा घेऊन येतात तिथे. तर त्यामुळे आम्हाला म्हणजे बंद न पडणं हा एकच मार्ग आहे. पण आता इलेक्ट्रिकल सिस्टम आहे ती बंद पडणार. जसा आमच्या सर्व्हिस सिस्टमला फोन येतो की बाबा इथे इथं प्रॉब्लेम आहे, तर आमच्या सर्व्हिस टीमला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहेत, फोन आला की टीम घेऊन निघणे, साईटला सर्व्हिस देणे, इथून व्हिडिओ कॉलवरती सर्व्हिस देणे, नसेल तर इमिजिएटली जाऊन साईटला जाऊन ओके करणे, कंपनी चालू करणे ती,
चालू झाल्यानंतर मग कमर्शियल टर्म फायनल करणे. कारण शेवटी त्याचं जे नुकसान होतं ते ह्यूज नुकसान आहे. त्याच्याशिवाय त्याची कंपनी चालू देण्याकडे आमचा कल आहे. आणि त्या आमच्या सर्व्हिसवरती आमचे सगळे कस्टमर रिटेल. सो सर्व्हिस ही पहिली. हो, सर्व्हिस खूप अगदी. सर्व्हिस म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करताना जसं मगाशी बोललो ना, तुम्हाला गव्हर्नमेंट ह्या GST पाहिजे संपूर्ण पाहिजे, पण सर्व्हिस ही सुद्धा एक म्हणजे सिस्टम म्हणून घ्यावी लागेल. हा एक पॉईंट तुम्ही जे बोललात त्याच्यावर मी एक आणखीन ऍड करेन तुमच्यासाठी. तुम्हाला शब्द दोन बोलायला लागते त्यावर. लिडरशिप. मला दिसतं की तुम्हाला ॲज अ लिडरशिप तुमचं स्थान तुमच्या कंपनीवर खूप वरती आहे. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? लिडरशिप आणि मॅनेजर. लिडरशिप आणि मॅन जसं मग मी म्हटलं किंवा नेहमी म्हणतो मी किंवा लिडरशिपला डिसिजन घ्यावे लागतं. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी आग लागलेली आहे, तर आग लागली तर माणसाचा पहिला कल असतो पळून जा. पण जो लिडर असतो त्याने तिथं 1 सेकंद थांबून याच्यावरती काय करायला पाहिजे याची चुटकीसरशी डिसिजन घेऊन त्याच्यावरती ॲक्ट व्हावं लागेल. हे झालं पहिलं. त्याचं डिसिजन घ्यावं लागेल, वेळेत डिसिजन घ्यावं लागेल, घेतलेल्या डिसिजनला त्याच्यावरती ॲक्ट करावं लागेल. ॲक्ट केल्यानंतर त्याचा बेनिफिट सगळ्या आपल्या टीमला द्यावा लागेल. असे जे 4-5 सूत्र आहेत लिडरशिपसाठी त्या सगळ्या करावे लागतील. पण लिडरशिप ही सगळ्या कंपनीला गरजेची आहे. तुम्हाला तुमच्या कंपनीने लीडर्स आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. बरोबर. आणि आयडेंटिफाय केल्यानंतर त्या लोकांनी पुढे हे चालवलं पाहिजे. सो तुम्ही तुमच्या शॉप फ्लोअरवरती तर बऱ्याचदा जात असाल आणि शॉप फ्लोअर गेल्यानंतर ठीक आहे, जेवढं सिरियस काम इलेक्ट्रिकलचं पण तेवढ्या गमती जमती पण तेवढ्या होत असतील. हो, भरपूर होतात. शॉप फ्लोअर म्हणजे कारण का वातावरणच गमती जमती असेल तर ती मजा येते. आता कारण का गमती जमती नसेल तर आमच्याकडचे जे सगळे टीम आम्ही म्हणतो, आमची जी डे 1ची टीम आहे ती तशीच आहे. म्हणजे जे राहिलेत म्हणजे बाबा सिरियस वातावरणात कोणीच 2 वर्षाच्या वरती काम करणार नाही. त्यामुळे गमती जमतीचं वातावरण असतंच, नेहमी असतं. तर अशा 1-2 तुमच्या कुठल्या अशा आठवणीतल्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला सांगण्याची इच्छा असेल की कोणी हसेल तरी बघा ऐकून. आता एकदा एक्सपोर्टचं टेस्टिंग चालू होतं. नॉर्मली आम्ही काय करतो, एक्सपोर्टचं टेस्टिंग असेल तर आधी 2-4 दिवस संपूर्ण तयार करतो बरं का. त्या टीमला सांगतो की तुम्ही असं बोलायचं, तसं बोलायचं, कोण पुढे यायचं, प्रोटोकॉल सगळं करतो बरं का. तर तो जो रिले असतो नॉर्मली आम्ही टेस्टिंग नंतर करतो, तो रिलेसुद्धा 100% रेडी करून ठेवतो. पण एकदा त्यावेळी काय झालं, संपूर्ण तयार केलं, सगळं कस्टमर येऊन बसले सगळं, आणि तो रिलेच चालू होईना. बाकी संपूर्ण चालू होतं, तो मेन रिलेच चालू होईना. मग शेवटी आले की रिले खराब आहे म्हणून. मग मला आमचे महेंद्र सर त्यांनी बोलवलं की हो सर प्रॉब्लेम आहे. तर मग मी गेलो. आता सहज आता शेवटी वेळ तर मारून यायला पाहिजे, कारण शेवटी इतके सगळे बसल्यानंतर मनामध्ये कुठेतरी टेन्शन होतंच. पण गेलो, सहज नजर टाकली तर लक्षात आलं की त्या रिलेचा जो मेन स्विच आहे ना तो स्विचच बंद होता. पटकन चालू केला आणि चालू झालं. त्या सर्व विचारलं काय झालं, नाही म्हटलं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. काय सांगणार. पण कधी कधी कस्टमर फोबिया पण असतो. सगळं चालतं आदल्या दिवशी आणि कस्टमर आला की चालत नाही. तर तसं सर्वांना जसं डॉक्टरचा फोबिया असतो, आपण डॉक्टरच्या समोर काय झालं हे विसरतो, तसे आमच्याकडे बऱ्याच वेळा असं होतं, संपूर्ण ओके करून ठेवतो पण कस्टमर आला त्याच्यासमोर ऑन करताना होत नाही. हे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये हे कॉमन आहे. आणि दुसरं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कॉमन आहे की एक्झिस्टिंग सिस्टम चालू असेल त्याला हात लावू नये. नेव्हर टच अ रनिंग सिस्टम. आपण शेवटचा प्रश्न एक करू आणि दिस इज एक 60 सेकंड मास्टर क्लास. म्हणजे तुमचे हे जे 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 30 वर्षाच्याहून जास्ती अधिक, तुम्ही 60 सेकंदामध्ये कुठला एक माणूस करिअर बनवतोय किंवा बिझनेस बिल्ड करतोय आपला, त्याला तुम्ही काय एक ॲडवाइस द्याल इन शॉर्ट? ॲडवाईस म्हणजे असा मी सांगेन की समजा तुम्हाला जर धंदा करायचा असेल तर त्या धंद्यातली 100% नॉलेज घ्या. कोणतीही एक गोष्ट अशी नको की तुम्ही डिपेंडेबल असाल. कारण तुम्ही जर डिपेंडेबल असाल तर तो माणूस जे सांगेल ते तुम्हाला ऐकावं लागेल. तुम्हाला त्याची टेक्निकल 100% माहिती घ्या. त्याचा आत्ताचा काय संबंध आहे, उद्या काय संबंध आहे आणि उद्याची सस्टेनेबिलिटी काय याची माहिती काढा. तो धंदा कसा चालेल याचा प्रोजेक्ट ॲनालिसिस करा. प्रोजेक्ट ॲनालिसिस झाल्यानंतर त्याच्यावरती फायनान्शियल जसे आपण म्हणतो तसं करा. फायनान्शियल प्लॅनिंग करा. धंदा करा. कुठलाही धंदा तुम्ही सर्व्हिसमध्ये जितकं कमवलं ना त्याच्यापेक्षा जास्त धंद्यामध्ये कमवाल आणि धंद्यामध्ये तुम्ही एन्जॉय करायला लागेल. आणि धंद्यामध्ये असं नंतर सॅटिस्फॅक्शन जे येईल ना की आपल्यासोबत आपली इतकी मोठी टीम आहे आणि इतकं सर्व आपण एक ॲज अ फॅमिली म्हणून राहतो, ती मोठी फॅमिलीचा एन्जॉय करता येतो. मस्त मस्त तुम्ही गाईड केलं लोकांना. ॲडवाईस हा सगळ्यांना मला नक्की वाटतं सगळ्यांना आवडेल ॲडवाईस. ह्याच्यावरती आपण
हा आपला एपिसोड थांबू. थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आमच्याबरोबर घालवला. एक तास आपलं सेशन झालं आणि टाईम कसा गेला हे आम्हाला अजून कळलं नाही कसं झालं. सो थँक्यू व्हेरी मच. हे इन्साइट्स नक्कीच आपल्या व्ह्यूअर्सना फायद्याचे होतील आणि तुमच्या या स्टोरीज ज्या आहेत, ज्या तुम्ही एवढ्या 30 वर्षाच्या आहेत, ज्या तुम्ही एक तासात आम्हाला व्यक्त केल्या आहेत, त्या पण नक्कीच लोकांना मदत करतील. आणि मला असं वाटतं की तुमचे हे जे जर्नी आहे ही बघून आय थिंक बरेचसे एंटरप्रेन्युअर्स पण आज उभे राहू शकतात पुढे. सो थँक्यू व्हेरी मच आणि थँक्यू बिंग पार्ट ऑफ इंडस्ट्री व्हॉइस बाय पॅशन माइंड्स. धन्यवाद तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल. आणि जसं बोललं तर ह्या सेशनमधून जर एखादा जरी तयार झाला तर ह्या सेक्शनचा सक्सेस झाला असं मी मानतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर.